आरो प्लांट व्यवसाय सुरू करायचा विचार करताय का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही आरो प्लांट व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. जसे की कोणता आरो प्लांट घ्यावा, सुरुवातीला किती भांडवल लागते, जागा, वीज, पाण्याची आवश्यकता, आवश्यक परवाने आणि नियम, अंदाजे खर्च, उत्पन्न आणि नफा, व्यवसायात होणाऱ्या सामान्य चुका आणि त्यापासून बचाव, नवीन युवकांसाठी उपलब्ध संधी. हा व्हिडिओ नुसती माहिती देणारा नाही, तर अनुभवावर आधारित प्रत्यक्ष उपयोगी दिशा दाखवणारा आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणाने आणि उद्योजकाने हा व्हिडिओ नक्की पाहावा. नमस्कार, मी दीपा टाकळकर. आपणा सर्वांचे या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. उद्योग मंत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक तरुणांना व्यवसायासाठी प्रेरणा देणारे श्री गणेश वायसे पाटील यांना आपण आज भेटणार आहोत. फक्त पाणी शुद्ध करणंच नव्हे, तर हजारो युवकांचं आयुष्य शुद्ध करण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. गेली 15 ते 16 वर्ष वॉटर ट्रीटमेंट या क्षेत्रामध्ये घट्टपणे पाय रोवून उभे असलेले, 3000पेक्षा अधिक प्लांट यशस्वीपणे सांभाळणारे आणि स्वस्त नव्हे तर जबरदस्त असा ज्यांचा मूलमंत्र आहे, आणि फक्त विक्रीच नव्हे तर विक्री पश्चात सेवा हे देखील ज्यांच्यासाठी महत्वाचं आहे, असे उद्योग मंत्रचे आपले होस्ट श्री गणेश वायसे पाटील यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते सर, मला आपल्याला असं विचारायचं आहे की हा जो रोजगार आहे त्यातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत का? जोपर्यंत पाणी आहे आणि शुद्ध पाण्याची गरज आहे तोपर्यंत तरुणांना रोजगाराच्या संधी राहणारच आहेत. डेअरी प्रोडक्ट असतील, हॉटेल्स असतील, हॉस्टेल्स असतील, हॉस्पिटल्स असतील, तुमचे शेतीविषयक ज्या लागणाऱ्या फीड्स असतील, पोल्ट्रीज असतील, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे शुद्ध पाण्याची गरज लागणार आहे. त्यामुळं निश्चितपणानं तरुण युवकांना आणि व्यावसायिकांना याच्यामध्ये 100% ही गरज असणारच आहे. सर, एखाद्याला जर नवीन आरो प्लांट टाकायचा असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे? नवीन आरो प्लांट टाकण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तिथं पाणी कसं आहे, पाण्याची गुणवत्ता काय आहे, तिथं लाईट म्हणजे पूर्ण व्होल्टेजने लाईट येते का, आणि जागा, आणि जो कोण व्यावसायिक धंदा करणार आहे त्याचं लोकेशन कसं आहे त्याच्यानुसार तो प्लांट टाकू शकतो. जर संपूर्ण आरो प्लांटचा सेटअप आपल्याला करायचा असेल तर त्याच्यासाठी अंदाजे किती खर्च येऊ शकतो? 1000 लिटर तासी आरो प्लांट आपल्याला चालू करायचा असेल तर अंदाजे 1.5 लाखाच्या पुढे खर्च येऊ शकतो. तर समजा एखाद्याने हा आरो प्लांट सेट केलेला आहे तर त्याचा साधारण एक महिन्याचा खर्च किती येऊ शकतो, आणि या सगळ्यातनं अंदाजे कमाई किती होऊ शकते हे ऐकायला आम्हाला आवडेल. एक साधारणतः नवीन उद्योजक ज्यावेळेस कोणी किंवा याच्यामध्ये धंद्यामध्ये येतो त्यावेळेस मिनिमम त्याच्याकडे 100 जार विकण्याची कॅपॅसिटी असेल तर त्याच्या गाडीचं भाडं, त्याचा स्वतःचा रोजगाराचं जे काय 2 रुपये लावेल तो, त्याच्या काय अंदाजा असेल, आणि लाईट बिल 1000 लिटर तासी प्लांटला लाईट बिल 1-2 हजारापर्यंत येईल. आणि बाकी जनरली जो खर्च पकडून येईल, असा मेंटेनन्स वगैरे काही प्रकार राहणार नाही. पण साधारणतः 100 जार त्याची कॅपॅसिटी विक्रीची असेल तर तो एक 70-80 हजार रुपये त्या महिन्याला त्याची वैयक्तिक कमाई होऊ शकते. अच्छा सर, बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो ग्राहकांकडनं की जो आरो प्लांट आहे तो नवीन घ्यावा की सेकंड हँड घ्यावा, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही की बऱ्याच वेळा मार्केटमध्ये बरेचसे प्लांट आता सेकंड हँड विकायला येतात. लोकांना वाटतं की अर्ध्या पैशामध्ये आम्ही घेऊ, पण याच्यातले महत्वाचे जे पार्ट असतात त्याच्यामध्ये पंप असतात, हाय प्रेशर पंप आणि मेम्ब्रेन, हे 2 महत्वाचे पार्ट असतात. बाकी सगळा हा सांगाडा असतो. पण त्या माणसाने कसा वापरलाय, तो का विकू राहिलाय, आणि त्याच्यामध्ये काय अडचणी आल्यात. बरेचसे एकाला फसवलं ते दुसऱ्याला फसवतंय, ते तिसऱ्याला फसवतंय आणि त्याचा प्लांट चालू होत नाही. माझ्याकडे बऱ्याच कस्टमर असे आहेत की ज्यांनी सेकंड हँड घेतला, पहिल्यांदा बंद करायचं कारण काय, हे बी स्वस्त भेटतो म्हणून घेऊन टाकला. अलीकडे लोकांचं सोपं झालंय की स्वस्त भेटत असलं काही घेऊन टाकायचं, पण अडचणीचं काम येतं. त्यामुळे शक्यतो नवीन प्लांट आणि चांगल्या टेक्निकली माणसांकडनं घेतला पाहिजे, म्हणजे सेकंड पाहायची वेळ येणार नाही. आणि एकाच माणसाकडनं कंटिन्यू सर्व्हिस घेतली, ज्याच्याकडे अनुभव मोठा आहे त्याच्याकडनं घेतली तर ह्या गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त रेफरन्स हा नवीन प्लांटला देईल. सेकंड नाही घेतला तर बरं राहील.
असं मला वाटतं. या आरो प्लांटच्या ज्या किमती आहेत त्या नेमक्या कशावर ठरतात आणि त्यातले महत्वाचे पार्ट्स कोणते कोणते आहेत? तर आरो प्लांटच्या टोटल किमती या सर्व आरो मेम्ब्रेन आणि हायस प्रेशर पंप याच्यावरती ठरतात. याच्यामधले महत्वाचे पार्ट हीच दोन आहेत. जसं माणसाच्या शरीरातले मेंदू आणि हृदय हे महत्वाचे पार्ट आहेत, त्याच्यावरतीच किमती ठरतात. त्याच्यामध्ये ग्रेड असतात, त्याप्रमाणे जो कोण असेंबल करतो, कारण हे पार्ट कोणती कंपनी बनवत नाही, हे असेंबल करून युनिट बनवलेलं असतं. ज्याचा अनुभव मोठा त्याचं युनिट चांगलं आणि त्याच्यावरतीच ती किंमत ठरते. बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की बरेचसे आरो प्लांट बंद पडलेले आहेत, पण मग त्याच्या मागची काय कारणं असू शकतात? खूप सुंदर आणि माझ्या मनातला प्रश्न विचारलाय तुम्ही, की बरेचसे प्लांट बंद असतात. याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मॅडम, आमच्याकडे सुद्धा म्हणजे आज सर्व्हिससाठी माणसं भेटत नाहीत, तर प्लांटवाल्यांकडे जार उचलण्यासाठी माणसं भेटतील का? हा सगळ्यात मोठा, कारण रोजगाराचा आणि काम करणाऱ्यांचा खूप मोठा तोटा आहे, म्हणजे तुटवडा आहे. आणि बऱ्याच वेळा जो प्लांट घेतो तो स्वस्त म्हणून घेतो, बाकी ऑनलाईन सर्च करतात लोक, आणि ऑनलाईन सर्च केल्यानंतर बरेचसे प्लांट तिथली स्वस्त जिथं भेटेल तिथून घेतात. आपल्या इथं पाण्याचा हार्डनेस काय, टीडीएस काय, पाण्याची गुणवत्ता काय, याच्यानुसार प्लांट सिलेक्ट करत नाहीत. आणि बऱ्याच वेळा मग आपल्याला ज्यावेळेस धंद्याची वेळ येते त्यावेळेस तो प्लांट बंद पडलेला असतो, त्याचं मेम्ब्रेन खराब झालं की पंप खराब झालं. आज गल्ली गल्लीमध्ये अक्षरशः प्लांट दिले जातात, जो छोट्या छोट्या दुकानापासून प्लांट दिले जातात. मग याच्यात अनुभवाचा काही उपयोग नाही का? निश्चितपणाने आहे. आमच्याकडे 10-10, 15-15 वर्षापासून जे प्लांट आहेत कस्टमरचे, आम्ही नवीन कस्टमरपेक्षा जुन्या कस्टमरवरती जास्त भर देतो, आणि त्या माध्यमातून जुने लोक जोडले गेलेले आहेत. आणि ह्या प्लांटच्या बाबतीतलं जे असतं, कोणत्याही घेताना परचेस करताना लोक गडबड करतात. त्यांनी एकाच ठिकाणी न घेता 4 लोकांना विचारलं पाहिजे, 4 लोकांना व्हिजिट केलं पाहिजे. आता लोक ऑनलाईन 1000 लिटर प्लांट 90,000, 70,000, 60,000, 100% मिळतो. लोक तसे परचेस करतात, मग त्यामुळे फसले जातात. आणि फसल्यानंतर काहीही घेतात, 2 टनाचं चिलर सांगून 1 टनाचं दिलेलं असतं, बिचाऱ्यांना माहित नसतं. आणि लोक उद्योग करायचा म्हणून ते स्वस्त भेटतं ह्या उद्देशाने घेतात. आणि याचं सगळ्यात मोठं कारण आहे की टेक्निकली नॉलेज नसलेल्या माणसांकडनं प्लांट घेतले तर ते फक्त प्लांट विकायला येतात, सर्व्हिस द्यायला अजिबात येत नाहीत, आणि ते सगळं भोगावं लागतं त्या ग्राहकाला. बरोबर. आणि मग अडचणीत येतो आणि प्लांट बंद करावा लागतो. तर नवीन आरो प्लांट सुरू करण्यासाठी काही सरकारी योजना किंवा सबसिडी वगैरे काही अवेलेबल आहे का? जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तुम्ही प्रकरण करू शकता, खादी ग्राम उद्योगच्या माध्यमातून करू शकता, ग्रामीण उद्योगच्या माध्यमातून करू शकता, आणि प्रत्येक जाती धर्माच्या माणसासाठी महामंडळ वेगवेगळी स्थापन केलेली आहेत, त्याच्या मार्फत तुम्ही सबसिडी मिळू शकता. सगळ्यात शेवटी बँकांच्या मार्फत तुम्ही मुद्रा लोन, छोटा उद्योग उभा करायचा, ह्या सगळ्या स्केलवरती एक साधारणतः 10-15 योजना एकदम चांगल्या प्रकारच्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सबसिडी पण घेऊ शकता. जार प्लांटचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना नेमक्या कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात? जार प्लांट जे कोणी टाकलेले आहेत किंवा आत्ता ज्यांचे सुरू आहेत, त्यांना आत्ताचा जो काळ आहे हा खूप कठीण काळ आहे. कारण काय होतंय, आत्ता सर्व जार प्लांटवाल्यांना जे प्लांट टाकतात त्यांना कॉम्पिटिशन झालंय खूप, आणि एका जणाचा चालतो म्हणून दुसरा जण टाकतो, आणि दुसऱ्याने टाकला की त्यांच्या दोघांच्या रेटमध्ये डिफरन्स यायला लागतो. कारण एक जण 30 रुपये, आता 30-40 रुपये जनरली जारचा रेट चालू आहे, पण 30-40 रुपये तो 100 टाकत असेल तर त्याला ते गाडीचं भाडं असतं, त्याला टाकणारे कामगार असतात, ते पैसे असतात. आणि नवीन एखादा जण येतो आणि तो 20 रुपयांनी टाकतो, 15 रुपयांनी टाकतो. याच्यामुळे काय होतंय की ह्यांच्या कॉम्पिटिशनमुळे ते एकमेकाला संपू राहिलेत. परंतु ह्यांनी सगळ्या प्लांटवाल्यांनी जर क्वालिटी बेस काम केलं, रेट कमी नाही दिला, आणि चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या गुणवत्तेचं पाणी तयार करून लोकांना दिलं, आणि त्या जागेवरती थांब राहिले, तर हे कॉम्पिटिशन बी नसल, पण परंतु लोकांना आपलीकडे काय होतं, माझा धंदा चालला पाहिजे, आणि कॉम्पिटिशन करतात, रेट कमी करतात, त्यामुळे बरेचसे प्लांट बंद पडतात. तुम्ही जे विचारलं प्लांट बंद का पडतात, परवडलं नाही तर कालांतराने ते बंद पडतात. सर, आपण चांगला आरो प्लांट जेव्हा इन्स्टॉल करतो तर तो मेंटेनन्स फ्री किती दिवस राहू शकतो? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मेंटेनन्स. तर याच्यामध्ये जे छोटे पार्ट असतात, जे मातीचे कण वगैरे, तो 250 रुपयाचा पार्ट असतो. साधारणतः 2-3 महिन्यातनं एकदा दोनदा बदलायची, आणि त्याला एक मेम्ब्रेनचं अँटीस्केलेंट असतं की मेम्ब्रेन खराब नाही व्हावं म्हणून. ते जर चांगल्या प्रकारे लोकांनी वापरलं आणि वेळोवेळी त्याच्यावरती लक्ष ठेवलं, त्यानंतर सँड आणि कार्बन आहे चांगल्या क्वालिटीचे ठेवले, त्याचे रिंग्स, बॅग वॉश, याला एक छोटीशी पद्धत असते, एक 5 मिनिटं वेळ लागतो. ते जर व्यवस्थित कस्टमरनी लक्ष दिलं, आणि आता त्याच्यापेक्षा बी पुढे जाऊन आता टोटल मोबाईलवरती ऑपरेट होणारे प्लांट आलेत,
त्याही प्लांटला त्यांनी जर चांगला ॲटो सिस्टमचा प्लांट टाकून घेतला आणि त्याची काळजी व्यवस्थित घेतली, सांगितलेल्या कमी व्होल्टेजवर चालवला नाही, चांगल्या व्होल्टेजवरती चालवला, वेळोवेळी त्याच्या फिल्टर्स क्लीन केले, तर 100% 5 ते 10 वर्ष त्यांना मेंटेनन्स राहणार नाही. ज्यांना आरो प्लांट टाकायचा आहे अशांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? महत्वाचा सल्ला म्हणजे कष्ट कष्ट आणि कष्ट, कष्टाशिवाय कुठलाही पर्याय नाही. पैसे जरी दिसत असले तर कष्ट केल्याशिवाय कुठलेही म्हणजे ह्या व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. वेळेवरती पाणी द्यावं लागतं, वेळेवरती गिरायकांना सांभाळावं लागतं. आणि आपण ज्यावेळेस मशिनरी चॉईस करतो त्यावेळेस सगळे लोक ऑनलाईन 10 लोकांकडनं कोटेशन्स घेतात. आपण तिथं गेलं पाहिजे, आपण एवढा व्यवसाय चालू करतो, आपण 2-5 लाख रुपयाची नक्कीच किंमत नसेल आपल्याकडे, तर आपण तिथं जाऊन ते व्यवसाय करायसाठी ज्या लोकांचे कोटेशन्स घेतली त्या जागेवरती जाऊन स्वतः फिजिकली पाहिलं पाहिजे. 99% आमच्याकडे जे फोन येतात ते आम्हाला कोटेशन टाका, आणि कोटेशन मध्ये बरेचसे लोक फसलेले असतात, इकडून दिला तिकडून दिला. त्यामुळं ते एक चॉईस सगळ्यात महत्वाची आहे. जसं लोकांना वाटतं की फक्त याच्यामध्ये आहे तरी काय, मेम्ब्रेन 2 निळे ते दिसतात, खाली 2 फिल्टर आहेत, बाकी दुसरं काय नवीन वेगळं काही वाटत नाही लोकांना. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, यात वेगळं जरी काही नसलं तर टेक्निकली गोष्टी आहेत. जसं तुम्ही 2 रुपयाचा पतंग जरी आजच्या काळातला घेतला आणि त्याला सूत्र व्यवस्थित पाडले नाही तर तो उडत नाही. तशी सेम परिस्थिती आपल्या प्लांटमध्ये आहे. पाण्याची गुणवत्ता पाहून प्लांट घेतला, तिथली परिस्थिती पाहून प्लांट घेतला, तिथं लाईटची काय सिच्युएशन आहे, पाणी कसं आहे, विहिरीचं आहे, बोरचं आहे, त्याचा TDS वगैरे कसं काय आहे, त्याच्यानुसार डिझाईन करून प्लांट घेतला, निश्चितपणाने तुम्हाला कधीही अपयश येणार नाही. तुम्ही जे प्रश्न विचारलेत मगाशीच की प्लांट विकावं लागतात, इथं चॉईस मात्र चुकली. लोक बऱ्याच वेळा पैसे पाहून घेतात आणि मार्केटमध्ये हेच चालू आहे की आम्हाला स्वस्त भेटला म्हणून आम्ही घेऊन टाकला. ऍक्च्युली जगामध्ये स्वस्त काहीही नाही, फक्त फसवण्यासाठीच लोकांना स्वस्त दिलं जातं किंवा त्यांना आमिषाला बळी पाडलं जातं. जे चांगलं आहे ते स्वस्त मिळू शकत नाही, ही मात्र बाब लोकांनी ध्यानात ठेवली पाहिजे. या आरो प्लांट व्यवसायाच्या विक्रीमध्ये भरपूर स्पर्धा आहे, या स्पर्धेकडे तुम्ही कसं बघता? या क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा आहे. तुम्ही म्हटलं ते 100 निश्चितपणानं बरोबर आहे. प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक शहरात, आता आपले 13 तालुके आहेत, 13-14 तालुके, आम्ही अहिल्यानगरमध्ये बसतो, तर प्रत्येक तालुक्यामध्ये खूप दुकानं आहेत, ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते लोक तिकडून घेतात. पण सगळ्यात जास्त सांगू का, आम्ही स्पर्धेत आम्ही नाहीच आहेत. अरे बापरे. स्पर्धेत नाहीच आहेत, कारण आम्ही स्पर्धा कोणाशीच करत नाहीत. आम्ही आमचे जे जुने कस्टमर आहेत, आता मी 15-16 वर्ष झाली गेली, मी ज्या माणसाला दिलेला आहे आज त्याच्याशी माझे रिलेशन आजही चांगले आहेत, त्या लोकांचे आजही प्लांट चांगले आहेत. ते लोक मला जो रेफरन्सनी मला जो कस्टमर येतो तो सगळ्यात चांगला कस्टमर असतो, जे मध्ये काहीतरी टाइमपास करायसाठी गेलेले असतात किंवा कोणी इकडे तिकडे ड्रायव्हर झालेलं असतं, ते कस्टमर माझ्याकडे टिकत नाही. आणि स्पर्धा करत असताना मी कधी आपल्यावरती अवलंबून असणारे माणसं, आपल्याकडे येणारे माणसं जी येतात ती काहीतरी त्यांचा आयुष्याचा एक गोल असतो की आपल्याला प्लांट टाकायचा, त्यातनं 2 रुपये मिळवायचे. माझ्याकडे कित्येक लोक पार्टनरशिप मध्ये आली की प्लांट आम्हाला टाकायचा आहे, आम्ही असं केलं. मी आधी विचारलं त्यांना, तुम्हाला करायचं असेल. बऱ्याच वेळा मी दोनांचं आल्यानंतर काही पार्टनर असतात, नंतर 2-2 प्लांट होतात. काही लोक विचारायला येतात की आम्हाला प्लांट टाकायचं आहे, आमचं कसं आहे. तिथं जर सिच्युएशन नसेल, चांगली नसेल, तर मी सरळ सांगून देतो, तुम्ही नका टाकू, आम्हाला एवढ्याला इकडे भेटतो, लाख रुपयामध्ये, आम्हाला 80,000 रुपयामध्ये भेटतो. मी त्यावेळेस मी त्यांना सांगतो, नका टाकू तुम्ही, कारण काय उद्याला फसाल, काही उपयोग नाही. तुम्ही ते पैसे एवढे कष्ट करून तुम्ही लावणार आहात, तुमचा सक्सेस झाला तर आम्हाला आनंद आहे. आणि आजही मला जर कस्टमर खूप तारेवरती कसरत करून मिळवायचा असेल तर तो मिळवणार नाही मी, कारण त्याचंही दुकान चांगलं चाललं पाहिजे, त्यावेळेस आमचं दुकान चालणार आहे. तो जिवंत राहिला तर आमचं दुकान जिवंत राहणार आहे. या गोष्टीने आम्ही काम करतो, क्वालिटी कॉम्प्रोमाइज अजिबात करत नाही. साधं उदाहरण आहे, आमच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण आरो विकतो, याच्यामध्ये कार्बन, आमचे बरेचसे प्लांटवाले आहेत ज्यांचे 5-5, 10-10 वर्ष झाले, टेक्निकली नॉलेज त्यांना काहीही दिलेलं नाही जे समोरचे प्लांटवाले आहेत. पण माझे जे प्लांटवाले आहेत त्यांना टेक्निकली मी माझा वेळ देऊन अर्धा-1 तास तुम्हाला ऐकावं लागेल, हे कशासाठी ते कशासाठी, माझा प्रत्येक प्लांटवाला हे ऐकून घेतो. आता इथं मी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला दाखवायला मला आणली होती. हे इथं कार्बनचे प्रकार आहेत. हे कार्बन म्हणजे दगडी कोळसा असतो, कोकोनट कार्बन असतो, याच्यामध्ये प्रकार असतात. तर आपल्या आरो प्लांटला पिण्याच्या पाण्यासाठी कोकोनट कार्बन लागतो, जो पाण्याचे सगळे बॅक्टेरिया ओढून घेतो, आणि तो हा प्रकारामध्ये असतो. हा कोकोनट आहे. आणि सेम कार्बन आहे हा दगडाचा. दगडाचा कार्बन तुम्हाला चव देऊ शकत नाही. जो आपण वीट भट्टी वगैरे पेटायला वापरतो त्याच्यातली चुरी इकडे आणून त्याचा डबल डिफरन्स पडतो रेटचा. तुम्ही जे म्हटले
की याच्यामध्ये प्लांटमध्ये एवढे डिफरन्स का पडतात. कार्बन आणि सँड मध्ये हे जे दगडाची आहे याच्यातलं बी जे तुकडे असतात त्या तुकडे आर्टिफिशियल मोठाले केले आणि त्याची चुरा उगला. जसं आपण खोबऱ्यातलं तेल काढून घेतल्यानंतर खोबरा किस 200 रुपये किलो आणि नॅचरल खोबरं बी 200 रुपये किलो. नेमकं याच्यातलं काय केलं, त्याचं तेल काढलेलं असताना बी खोबरा किस 200 रुपये किलोने विकला जातो, तरी आपल्याला कळत नाही का सरळ सरळ फसवलं जात आहे. पण लोकांच्या लक्षात येत नाही. कार्बन त्याच्याकडे पाहता. सेम अशीच परिस्थिती आमच्या प्लांट मध्ये आहे की प्लांट देत असताना प्लांट मध्ये पण लोक ओरिजिनल, आमचा एक माझ्याकडे मजेशीर गोष्ट सांगतो. माझ्याकडे एक आता जानेवारीमध्ये मी ओरिजिनल डव कंपनीचे मेम्ब्रेन माझ्या आपल्या शॉपला आहेत. एक सेट आहे, तो अख्ख्या वर्षभरामध्ये फक्त कस्टमरने पाहिलाय पण कोणीच घेतला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तो ओरिजिनल आहे. त्याला कोणी फक्त पाहतं पण घेत नाही. म्हणजे याचं कारण असं झालंय की खरं किंमत कमी नाही होत, पण खऱ्याला स्पर्धा करावं लागते खोट्याबरोबर. त्याच्याच बरोबर त्याच कंपनीची डुप्लिकेट कॉपी, फिल्टेक वगैरे येतात, तर ते 5,000 रुपये 6,000 रुपये रेटने विकले जातात आणि त्याच्यामध्ये पैसे राहतात म्हणून लोक जास्त विकतात. आणि जे प्लांटवाले आहेत यांचाही विश्वास त्या ओरिजिनल पार्ट वरती नाही. आज प्लांटच्याही किमती कमी झालेल्या नाही आहेत. मी जे 2015 साली विकायचो त्याच किमती आजही आहेत, फक्त क्वालिटी बेस मात्र एकदम खाली आली आहे. लोकांना हेही माहित नाही. ह्याच्यात महत्वाच्या पार्ट मध्ये बी खूप कॉम्प्रोमाइज केलं जातं आणि जुगाड बनवून लोकांच्या गळ्यामध्ये घातलं जातं. आपल्या अहिल्यानगरमध्ये जे आपलं शॉप आहे तिथे आपण काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो? आता आम्ही अहिल्यानगरमध्ये वॉटर ट्रीटमेंट मधले सगळे 1000 लिटर पासून तर 10,000 लिटर पर्यंत आरओ प्लांट देतो. जे छोटे आरओ प्लांट घरगुती वापरणार तेही आम्ही होलसेलमध्ये देतो. त्याच्यानंतर आरओ प्लांट असतील, वॉटर चिलर असेल, हॉस्पिटल वगैरे लागणारे वॉटर कूलर असतील, त्याला छोटेसे इंडस्ट्रीयल, कमर्शियल आणि डोमेस्टिक आरओ प्लांट असतील 50 लिटर 25 लिटर 100 लिटर 250 लिटर असे सर्व प्लांट देतो. त्याला लागणारा स्पेअर पार्ट म्हणजे समजा साधारणतः आपण सँड असेल, कार्बन असेल, डोजिंग केमिकल असेल, केमिकल लिक्विड असेल, प्लांट वॉशिंग करायचं असेल, मेम्ब्रेन क्लीनर असेल, या सर्व स्पेअर पार्ट, नळ असतील, हँडल असेल, झाकण असेल, बॉटल असेल, थंड पाण्याचे जार असतील, हे सर्व आपल्या अहिल्यानगरच्या याला आपण शॉपला सर्व स्पेअर पार्ट आणि सर्व्हिसही प्रोव्हाइड करतो. आता आपण जी काही चर्चा केली त्या चर्चेत सुरुवातीपासून मी फसवणूक असा शब्द ऐकलाय, पण मग या क्षेत्रामध्ये फसवणूक होते किंवा केली जाते तर ती कशी? खूप छान प्रश्न. मला दाखवायचं आहे तुम्हाला. हे पाहाल का, याच्यावरती काय लिहिलंय बघा. ड्रायफ्रूट आहे. ड्रायफ्रूट? ड्रायफ्रूट की बिस्किट? ड्रायफ्रूट बाईट, पण ड्रायफ्रुट्स आहेत आय थिंक. तुम्हाला त्यांना बिस्किट विकायचंय की काजू बदाम? म्हणजे काजू बदाम आहेत नाही, म्हणजे बिस्किट विकायचंय की काजू बदाम? त्यांना विकायचंय बिस्किट आणि दाखवलंय काय? काजू बदाम. येस. हाच सेम जो आहे तो सगळीकडे लागू होतो. तुम्हाला विकायचं असतं आरओ प्लांट, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या हे आहेत समोरचे सँड आणि कार्बन, हे इथपासून सुरुवात होणारी जी गोष्ट आहे की फसवलं जातं. तर ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली टेक्निकली याच्यामध्ये कोकोनट कार्बन आपण पिण्याच्या पाण्यासाठी वापरला पाहिजे. तिथं लोक स्टोनचा कार्बन वापरतात, म्हणजे दगडाचा कार्बन, ज्याच्यामध्ये बॅक्टेरियाला शोषून घेण्याचं कुठलाही गुणधर्म नाही. तो कार्बन तिथपासून सुरू होतो. त्यानंतर सगळ्यात मोठाले पार्ट असतात. तुम्हाला मी मगाशी म्हटलं की पंपमध्ये प्रत्येक कंपनी चांगल्या ठिकाणचे पंप बनवती, साधं पाणी लोटायला पंप बनवती. त्याला तुम्हाला त्यांचं असं म्हणणं आहे तुम्हाला जो सफिशियंट असेल तुमच्या डिझाईन नुसार तो पंप वापरा. ती कंपनी हलकाही बनवती, भारीही बनवती. तुम्हाला सांगताना कंपनीचं नाव सांगितलं जातं, त्याचं मॉडेल सांगितलं जात नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतरची सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, सगळ्या लोकांना सांगितलं तुम्ही म्हणले फसवणं. तर आता आमचा हा जार आहे, तर हा जार आहे सगळा, हा जार आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये येतो. अगदी बरोबर. आणि हा जार किती लिटरचा आहे? 20 लिटरचा आपण घेतो. हे पण चूक आहे. तुम्ही हा जार आहे खरंच 16 लिटरचा. अरे बापरे. आणि प्रत्येकाचा जार जो आहे ते 16 लिटरचाच असतो. कोणीही सांगेल आमचा 20 लिटरचा, ते गोष्ट होती 2015 पर्यंतची. त्यानंतर प्रत्येकाचा जार हा 16 लिटर मध्ये आलाय. आणि नवीन जे प्लॅन टाकत असतील किंवा कोणाच्या व्यवसाय करण्याची ज्याची इच्छा असेल, ज्याला कोणाला करायचा आहे, तर व्यवसायाची आणि तो 20 रुपयाला विकतो, तो 30 रुपयाला विकतो म्हणून मला कमी देता येतील ह्या गोष्टीची स्पर्धा न करता त्याने गुणवत्तेशी स्पर्धा केली, चांगल्या क्वालिटीचं पाणी मार्केटमध्ये आणलं, चांगली क्वालिटी पाण्याची मेंटेन केली, तर निश्चितपणानं
त्याला कुठल्याही प्रकारचं अडचण येणार नाही, त्याच्या बिझनेसलाही अडचण येणार नाही. कालांतराने त्यांचे धंदे चालले तर आमचे चालणार आहेत, ही साखळी कायम जिवंत राहील. या क्षेत्रातील अधिक माहिती पाहिजे असेल तर आपलं गंगा इंडस्ट्री अहिल्यानगर या नावाने एक यूट्यूब चॅनल आहे. त्यावरती सविस्तर माहिती आणि कस्टमरचे फीडबॅक ही आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यातून आपल्यालाही शिकायला भेटेल. त्यामुळं त्या पेजला नक्कीच व्हिजिट करा. प्रेक्षक हो, उद्योग मंत्र या कार्यक्रमातून गंगा इंडस्ट्रीजचे श्री गणेश वायसे यांच्याकडून आपल्याला आरो प्लांट विषयी अत्यंत महत्वाची आणि मोलाची माहिती मिळालेली आहे. आणि कॅप्शन मध्ये तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही फोन करून याबद्दल अजून माहिती मिळवू शकता. सर, आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना अतिशय छान माहिती सांगितलीत, त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.